नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. इयत्ता 10वीच्या इतिहास विषयाच्या ऑनलाईन वर्गामध्ये आपलं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मागील तासिकांमध्ये आपण युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन पहिला पाठ आपण पाहत होतो. यामध्ये आपण पाहिलं होतं की 18व्या शतकामध्ये युरोपामध्ये जे तत्त्वज्ञान असेल, विज्ञान असेल, या ज्या विविध क्षेत्र आहेत तत्त्वज्ञानाची किंवा विज्ञानाची, यामध्ये अचानक अशी लक्षणीय अशी प्रगती आपल्याला झालेली दिसून येते. यामध्ये नवीन नवीन वैज्ञानिक प्रयोग असतील, यांचा शोध लागलेला असेल, अनेक प्रकारचे विचारवंत असतील, तत्त्वज्ञानाचे विचारवंत असतील. हे जे विचारवंत आहे युरोप अमेरिकेमध्ये इतिहास लेखन आणि इतिहास यावर सुद्धा अनेक विचार मंथन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर अनेक इतिहासकारांनी सुद्धा यामध्ये आपला महत्त्वाचा वाटा उचललेला होता. यामध्ये महत्त्वाचे विचारवंत आपण काही पाहिले होते, आजसुद्धा आपण काही पाहणार आहोत. रेने दिकार्त हा जो इतिहासकार आहे याच्याबद्दल माहिती, व्हॉल्टेअरसुद्धा याची माहिती आपण पाहिली होती. आज आपण जॉर्ज विल्हेल्म फ्रेडरिक हेगल हा जो जर्मन तत्त्वज्ञान ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले, म्हणजे जर्मनीमधला हा एक तत्त्वज्ञान आणि इतिहासाचा अभ्यास कसा होता. याने इतिहास जे आहे ते वास्तव तर्कशुद्ध म्हणजे वास्तवावर आधारित, म्हणजे पूर्वी खरोखरच घडून गेलेलं अशा प्रकारचे विज्ञानाच्या क्षमता, इतिहासाच्या ऐतिहासिक मांडणी जी आहे ती अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने त्याने मांडली होती आणि त्यावरच त्याने जास्त भर दिलेला आपल्याला दिसून येतो. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. हेगेल काय म्हणतो की इतिहासाचा जो घटनाक्रम असता, इतिहासामध्ये जे विविध घटना असतात त्या घटनांचे प्रगतीचे टप्पे असतात. म्हणजे इतिहासामध्ये जसं मानवाचा इतिहास घेतला तर आज जसा माणूस आहे पूर्वी तसा नव्हता, परंतु हळूहळू त्यामध्ये प्रगती होत गेली. म्हणजे ते माणसाच्या प्रगतीचे टप्पे मानता येतील. तशाच प्रकारचे इतिहासाच्या घटनाक्रमाचे टप्पेसुद्धा मांडता येतात आणि इतिहास हा अशाच प्रकारे दर्शवला जातो किंवा सांगितला जातो किंवा मांडला जातो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले. म्हणजे जॉर्ज हेगेल म्हणतो की इतिहासामध्ये जे इतिहासकार आहेत, म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणारे, यांना वेळोवेळी किंवा जशा वेगवेगळ्या पुरावे भेटतात त्यानुसार त्याच्या काही अभ्यासामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आज काही पुरावा भेटला असेल तर पूर्वीची संस्कृती अशा प्रकारची होती, परंतु नंतर काही वेगळा पुरावा भेटला असेल तर त्याच्या पद्धतीमध्ये किंवा सांगण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो आणि एक स्वाभाविक गोष्ट आहे असं जॉर्ज हेगेल असा म्हणतो. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञानाची खात्री पटली. म्हणजे विज्ञानामध्ये जसं सत्य हे प्रयोगाअंती बाहेर येतं, त्याचप्रमाणे इतिहासामध्ये सुद्धा सत्य जे आहे किंवा इतिहासामध्ये ज्या घडलेल्या घटना असतील त्या विविध पुराव्यांशी बाहेर येत असतात. म्हणजे विज्ञानापेक्षा इतिहास आहे कुठेही कमी प्रतीचं लेखल्या जाऊ शकत नाही, अशा प्रकारचं तत्त्वज्ञान अनेक तत्त्वज्ञानी जे होते त्यांना सुद्धा खात्री पटलेली होती. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेखन याचे संकलन आहे. म्हणजे जॉर्ज हेगेल याचं या पुस्तकामध्ये याने ज्या ग्रंथाची रचना केलेली आहे त्या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने असतील किंवा अनेक प्रकारचे लेखसुद्धा ते संकलित केलेले दिसून येतात. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तकसुद्धा अतिशय प्रसिद्ध झालेलं दिसून येतं. हेगेलने कोणतं तत्त्वज्ञान मांडलं? या पिवळ्या पुस्तकामध्ये हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. म्हणजे एखादी इतिहासामध्ये घटना घडलेली असेल आणि त्या घटनेचा अर्थ लावायचा असेल तर त्याचे परस्पर विरोधी, काय सांगितलं, परस्पर विरोधी दोन गट करावे लागतात किंवा वर्गवारी करावी लागते. यामध्ये काय आहे, उदाहरण खरे खोटे, म्हणजे कोणता भाग खरा आहे
आणि त्याचा विरुद्ध कोणता भाग खोटा आहे, चांगलं किंवा वाईट, अशा प्रगतीला अशा पद्धतीला द्वंद्ववाद म्हणजे द्वंद्ववाद असं म्हटलं जातं. यामध्ये या पद्धतीत प्रथम सिद्धांत मांडला जातो. म्हणजे या पद्धतीची मांडणी कशी असते, प्रथम सर्वात आधी सिद्धांत मांडला जातो आणि त्या सिद्धांताला विरोध किंवा त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. म्हणजे एखादा सिद्धांत मांडला असेल तर त्याच्या विरुद्ध हा असा सिद्धांत नसून असा आहे, अशा प्रकारचा त्याचा विरोधसुद्धा केला जातो आणि काही तर्क म्हणजे काही पुरावे सुद्धा त्याला दिले जातात, त्याला म्हणतात द्वंद्ववाद. अशा प्रकारे दोन्ही मध्ये द्वंद्व म्हणजे डिबेट ज्याला आपण म्हणू शकतो, अशा प्रकारे डिबेट होऊन शेवटी या दोन्ही खरा किंवा खोटे किंवा चांगले किंवा वाईट अशा दोन्ही तर्कांचा अर्थ किंवा अभ्यास एकत्रितपणे करून शेवटी समन्वय त्यामध्ये साधून योग्य सिद्धांत काय आहे हे सुद्धा इतिहासामध्ये समोर आणलं जातं. यानंतर पुढचा विचारवंत आहे लिओपॉल्ड व्हॅन रांके. हा 1795 ते 1886 मध्ये होऊन गेलेला होता. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॅन रांके याच्या विचारांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजे बर्लिन विद्यापीठात लिओ व्हॅन रांके याचा विचारांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. मूळ दस्तावेजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. म्हणजे मूळ इतिहासाचे जे दस्तावेज आहे त्या दस्तावेजांचा सखोल अभ्यास करून ती किती महत्त्वाची आहे हे सुद्धा त्याने आपल्या अभ्यासात मांडलेलं होतं. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारांची कागदपत्रे आणि दस्तावेज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजे मूळ दस्तावेज जे असतात किंवा इतिहासामध्ये घडलेल्या ज्या विविध घटना असतात त्यांचा किंवा त्या घटनांची पुरावे देणारी जी कागदपत्रे असतात त्या दस्तावेजांचा अतिशय सखोल अभ्यास करून ते समोर मांडले पाहिजे असं सुद्धा तो म्हणतो. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोचता येणे शक्य आहे. म्हणजे खरोखर इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या आहे का हे केव्हा समजेल, जेव्हा त्या पुराव्याचा सखोल अभ्यास केला जाईल तेव्हा, असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. म्हणजे इतिहासात असं घडलं असेल तसं घडलं असेल नुसतं बोलून किंवा कल्पनेवर आधारित संकल्पनावर त्याने कधीही विश्वास ठेवला नाही. म्हणजे पुरावे जे आहेत किंवा कागदपत्र असतील तर त्यावरच इतिहास लेखन हे किंवा इतिहासामध्ये घडलेल्या घटना याचा आधारित आपण इतिहास लेखन करू शकतो. काल्पनिक घटनांवर विश्वास ठेवून आपण इतिहास लेखन करू शकत नाही असं लिओपॉल्ड रांके याने मांडलेलं होतं. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याने विविध प्रकारचे लेखांचं संकलनसुद्धा केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे कार्ल मार्क्स. 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. म्हणजे अतिशय महत्त्वाचा विचारवंत मानला जातो. अनेक प्रकारचे सिद्धांत त्याने मांडले होते आणि वैचारिक दृष्टिकोनसुद्धा त्याने दिलेला दिसून येतो. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. म्हणजे अमूर्त म्हणजे कोणताही इतिहास जो आहे तो जिवित माणसावर जीवनामध्ये किंवा जिवित माणसाच्या जीवनामध्ये घडलेला असतो, अमूर्त घटनांचा नसतो, असा प्रकारचा तो सिद्धांत मांडतो. माणसामधील नातेसंबंध यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावरून व मालकीवरून अवलंबून असतो. म्हणजे विविध माणसांची जी नातेसंबंध आहे त्यांनी वापरलेली जी साधनं आहे, उत्पादन साधने, याच्यावर आधारित इतिहास कसा आहे हे अवलंबून असतो. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. समाजात जे विविध घटक असतात म्हणजे माणसे असतात त्यांना सारख्या स्वरूपात हे जेव्हा उपलब्ध होत नाहीत त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. म्हणजे कार्ल मार्क्स म्हणतो की समाजामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याची विभागणी समाजामधील लोकांमध्ये सारख्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे
उच्च नीच श्रीमंत गरीब अशा प्रकारचे वर्ग संघर्ष हे घडून येत असतात. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो वर्ग इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. म्हणजे समाजामधील ज्या घटकांमध्ये किंवा ज्या घटकांजवळ आर्थिक साधने अर्थव्यवस्थाची साधने ज्या घटकांजवळ असतात तो घटक अन्य घटकांचं आर्थिक शोषण करतो किंवा आर्थिक पिळवणूक करतो आणि त्यामुळे अशा प्रकारचे दोन वर्गांमध्ये संघर्ष निर्माण होतात. आणि याचा अतिशय गाजलेलं पुस्तक म्हणा किंवा ग्रंथ म्हणा म्हणजे दास कॅपिटल हा कार्ल मार्क्सचं अतिशय गाजलेला ग्रंथ मानला जातो. त्यानंतर ॲनल्स प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातील फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न राहता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि सहानुभूतीची मानसिकता यांच्यासारख्या विषयाचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणालीमुळे सुरू करण्याचे आणि त्याचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. ॲनल्स प्रणाली फ्रान्समध्ये उदय आलेली दिसते. म्हणजे पूर्वीचा इतिहास जो आहे तो राजा महाराजे असतील किंवा कोणत्या काळामध्ये कशा प्रकारचं राजकारण होतं, महान नेते याच्यावर केंद्रित होता. परंतु नंतरच्या काळात इतिहास जो आहे तो विविध प्रदेशातील हवामान कसं असेल, त्या प्रदेशामध्ये राहणारे स्थानिक लोक कसे असतील, त्या भागामध्ये असलेली शेती किंवा व्यापार असेल, तंत्रज्ञान कसं असेल, दळणवळणाची साधने कशी असतील, एकमेकाचे संपर्काचे साधने कशी असतील, समाज कशा प्रकारचा असेल, अशा विविध घटनांवर आधारित अभ्यास हा नंतरच्या काळात केला गेला. यालाच ॲनल्स प्रणाली असं म्हणलं जातं. आणि हे वाढवण्याचं श्रेय जे आहे ते फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमो द ब्रुवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. म्हणजे स्त्रियांवर आधारित सुद्धा इतिहासलेखन झालेलं आपल्याला दिसून येतं. सीमा द ब्रुवा ही जी फ्रेंच इतिहासकार होती तिने स्त्रीवादी भूमिका मांडलेली दिसून येते. स्त्रीवादी इतिहासामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांच्यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन झाले. 1990 साली स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. म्हणजे सीमा द ब्रुवा यांनी ही जी फ्रेंच इतिहास तज्ज्ञ होती किंवा तत्ववेत्ती होती यांनी स्त्रियांचं सुद्धा पुरुषाप्रमाणेच इतिहासामध्ये स्थान आहे. मग स्त्रियांशी आयुष्याशी निगडीत असलेले त्यांच्या नोकरी असतील, रोजगार असतील, ट्रेड युनियनमध्ये असतील त्यांची कामगिरी, त्यामुळे स्त्रियासुद्धा कौटुंबिक आयुष्य स्वतंत्रपणे जगू शकतात. आणि त्यानंतरच्या काळात म्हणजे 1990 पासून स्त्रीसुद्धा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे असं मानून त्यांच्यावर सुद्धा इतिहास लेखन केल्या गेलं. हे छोटासा भाग राहिलेला आहे. मायकल फुको 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्याच्या आर्कोलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालगणनानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन त्याने केले. म्हणजे अखंड मांडणी इतिहासाची ही करू नये असं मायकल फुको म्हणतो. आर्कोलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी असं प्रतिपादन केलं. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो यावर त्याने भर दिला. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोवृत्ती, वैद्यकीय शास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. म्हणजे इतिहासामध्ये याच मनोवृत्ती असेल, वैद्यकशास्त्र ज्याचा अभ्यास केला गेला नव्हता त्याचा अभ्यासास त्याने सुरुवात केली. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला
संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला असे विविध चित्रपट दृष्टिकोनात असे विविध आधारावर इतिहासाचं विस्तार हा होत गेला आणि या कलांमध्ये म्हणजे साहित्य, स्थापत्य ह्या ज्या कला आहे, चित्रकला यामध्ये सुद्धा इतिहास काही आहे याचा सुद्धा इतिहासकारांनी पुढे अभ्यास करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आपली तासिका इथे संपली. धन्यवाद.